आणि आता बातमी आहे डोंबिवलीमधनं, कारण डोंबिवलीतील बॉयलर स्फोट दुर्घटना प्रकरणामधील मुख्य आरोपी मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण कोर्टाने दिले आहेत. कामगारांचे मृत्यू सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीस कारणीभूत असल्याचा ठपका हा ठेवत मनपाडा पोलिसांनी अमुदान केमिकल कंपनीचा मालक मलय मेहताला अटक केली आणि आता कल्याण कोर्टाने त्याला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आणि याविषयीचे अपडेट जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरेकडे. अजित, मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, काय अपडेट्स आहेत? मलय मेहता याला थोड्याच वेळापूर्वी कल्याण कोर्टातल्या श्रीमती S.A. पठाण यांच्या कोर्टामध्ये हजर केलं गेलं होतं. यावर पोलिसांनी आणि सरकारी वकील सकपाळ म्हणून आहेत यांनी जो युक्तिवाद केला होता त्यानुसार की त्या ठिकाणी नियमांचं पालन केलं गेलं आहे का, बेकायदेशीररित्या रासायनांचा साठा जो आहे तो त्या ठिकाणी ठेवला होता का, जी प्रक्रिया करण्यात येत होती त्याचा फॉर्म्युला किंवा त्याबाबत काही योग्य ती परवानगी घेतली होती का, प्रत्यक्षात परवानगी घेतल्यानंतर प्रत्यक्षरित्या घटनास्थळावरती कशा रीतीनं सगळं तिथं प्रक्रिया सुरू होती याची माहिती घेणं गरजेचं आहे. मलय मेहता हे तिथे का नव्हते, रोज तिथे जात होते तर ते तिथे का नव्हते आणि त्यांच्यावर आणखीन कोण आहे का, या अशा अनेक गोष्टींवरती युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांतर्फे करण्यात आला. आणि त्यानंतर कोर्टाने देखील यावेळी युक्तिवाद दरम्यानच हे गोष्ट स्पष्ट केली होती की जी घटना घडलेली आहे त्यामध्ये 5 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांना तपासाकरता अधिक वेळ दिला पाहिजे आणि त्यानुसारच पोलीस कोठडी गरजेची आहे. यामध्ये मध्यस्थी वकिलांनी 3 वकील आहेत, आकाश बोंडवाल, प्रियेश सिंग आणि दयानंद प्रजापती यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी केली वकिलांनी आणि त्यांची एक वेगळी याचिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली की हे प्रकरण जे आहे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. ही घटना पहिली घटना नाही, याआधी देखील घटना घडल्या होत्या. त्यापैकी प्रियेश सिंग आपल्यासोबत आहेत. तुमचा युक्तिवाद जो होता की कागदोपत्रींनी सर्व परवानगी घेतल्यात कोर्टात सांगत आहेत, पण प्रत्यक्षामध्ये तिथं या सगळ्या घटना प्रक्रिया जी करताना त्याचा वापर केला जात होता का, नियमांचं पालन केलं जात होतं का, याचबरोबरीनं शेकडो घरांचं नुकसान झालेलं आहे. तो युक्तिवाद काय होता नेमका? आमचं बोलणं असं, आमचं सबमिशन कोर्टात असा होता की कल्याण डोंबिवलीमध्ये म्हणजे डोंबिवलीमध्ये जे MIDC आहे हा तिथे पहिला इन्सिडेंट नाहीये, याचा आधी काही दिवस आधी पण सेम इन्सिडेंट झालेला आहे. आता यामध्ये 4 ते 5 लोकांची मृत्यू झालेली आहे आणि मोर दॅन 50 लोक आर इंजर्ड. आता इन्व्हेस्टिगेशन हे करायचं यामध्ये अजून किती लोक इंजर्ड आहेत. आणि दुसरं असं आहे की तिथे रेसिडेन्शियल एरिया आहे, जवळ MIDC आहे, मग गव्हर्नमेंटनी परवानगी बिल्डरला कशी दिली आणि बिल्डरला परवानगी तिथे कन्स्ट्रक्शन दिली कशी, आणि इथे MIDC असल्यावर रेसिडेन्शियल एरिया बांधू कसं शकतात बिल्डर. आणि नेहमी असा इन्सिडेंट होतोय आपल्या कल्याणमध्ये, किती दिवस आपण ते बघायचं ते इन्सिडेंट्स. नक्कीच हे त्यांचे युक्तिवाद होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 29 मे पर्यंत म्हणजेच 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. यामध्ये एक धक्कादायक उल्लेख पोलिसांचा हाच होता की त्या ठिकाणी जी रासायनिक प्रक्रिया केली जात होती आणि तिथं जो साठा होता रसायनांचा तो परवानगीनुसार होता का, पर्याप्त होता का, जास्त होता का, याची आम्हाला चौकशी करायची आहे. आणि त्याचबरोबरीनं जी प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेचं पूर्ण पालन केलं गेलं आहे का याचा तपास करायचा आहे. त्यामुळे 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती सरकारी वकिलांनी केली होती, पण न्यायालयाने 4 दिवसांच्या पोलीस कोठडी मलय मेहता यांना दिली आहे. धन्यवाद अजित या सविस्तर अपडेटसाठी. तर डोंबिवली MIDC मधील अमुदान रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात अनेकांचा जीव गेला आणि 60हून अधिक जण जखमी झालेत. दरम्यान अद्याप काही जण बेपत्ता असून त्यांचा शोध लागेपर्यंत शोध मोहीम सुरूच राहील असं NDRF कडून सांगण्यात आलंय. याच स्फोटात राकेश राजपूत हे सुद्धा बेपत्ता झालेत. अद्याप त्यांच्याबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाहीये. तर त्यांच्या कुटुंबियांनी आपल्याला पोलिसांसह कंपनी मालकांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप केलाय. राकेश राजपूत हे सप्तवर्णा कलर कंपनीत कामाला होते आणि घटनेच्या दिवशी ते कामाला आले होते. त्यानंतर त्यांचा अद्याप शोध लागलेला नाहीये. तर राकेश यांची पत्नी, भाऊ आणि भावजय हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी राकेश यांच्याबाबत चौकशी केली, मात्र पोलिसांनी आपल्याला तिथून बाहेर काढल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. राकेश यांच्याबद्दल काहीच माहिती दिली जात नसल्याचं सुद्धा कुटुंबियांनी म्हटलंय. परिवार आहे एका इथे काम करणाऱ्या व्यक्तीचा, त्यांनी इथं पोलिसांशी भेटले, कंपनी मालकाशी भेटले, तिथे असलेले जे काही सरकारी कर्मचारी त्यांना ते भेटले, पण त्यांना कोणीही योग्य माहिती दिली नहीं है. भाभी जी आपका नाम बताइए. मोनिका राजपूत. आपके कोई रिलेटिव अंदर थे? हाँ, मेरे जेठ थे, वो नहीं मिल रहे 3 दिन से.
आपने हॉस्पिटल में देखा? सब में देखा है, जहाँ से फोन आ रहा है वहाँ देखा है, पुलिस कंप्लेन किया है, कोई सुनवाई ही नहीं हो रहा हम लोग का। क्या बोल रहे हैं आप? वो लोग बोलते बाहर जाओ, बाहर बैठो जाके। भी आपने जब भी बताया कि हमारे रिलेटिव वहाँ पे जेठ जो है यहाँ पे काम पे थे, उनका कोई आता पता नहीं चल रहा है, ये बताने के बाद भी आपको वहाँ से निकाल रहे थे? वहाँ से निकाल दिया, बोलता जाओ बाहर बैठो, और पता चलेगा तो हम लोग बताते हैं। कौन ऐसा कौन बोला? पुलिस वाले बोल रहे हैं। और यहाँ पे दूसरे जो है पुलिस वाले रहेंगे या फिर कल्याण डोंबिवली महानगर पालिका वाले है, एनआरएफ वाले, किससे बात हुआ? हाँ, उन सबसे बात हुआ, सब लोग बोले बाहर जाके बैठो, बाद में बताते हैं, निकलेगा वो अंदर से तो बताते हैं। आप आपके वहाँ पे रिलेटिव थे? मेरे पति हैं। आपके पति थे? यहाँ पे वो काम के लिए गए थे, कौन सी कंपनी में काम करते, कुछ आइडिया? वो सतबरना कंपनी में W230 बहुत दिन से कर रहे हैं, हो गए 20-25 साल काम करते हुए वो सेठ के पास। वहाँ पे उस कंपनी के मालिक भी है, बहुत सारे लोग हैं वहाँ पे है, उनसे बात हुई कुछ? वहाँ पे हुई, कल ही तो बात हुई। वो बोल रहा था काम पे क्यों आया हो, बताइए। अभी वो ऐसा बोलेगा काम पे क्यों आया, उसका मतलब क्या हुआ? कौन बोला ऐसा? पुजारी सेठ ने बोला है, कल बोला। सप्तावरना कंपनी के? हाँ, सेठ ने बोला, पुजारी सेठ। आप वो काम पे क्यों आए? हाँ, क्यों आया, क्यों आते हैं काम पे आदमी लोग? हाँ, खाने कमाने के लिए आते हैं ना, अपने परिवार के लिए आते हैं। आप सेठ हो तो आपका देखभाल करना जरूरी बनता है कि नहीं बनता है? हाँ? उनको पूछा आपने कि कहाँ पे है, कुछ है कि पुलिस? अच्छा, उनको बोले कि यहाँ पे देखिए, यहाँ पे मेरे पति जहाँ गटर बह रहा, वहाँ पे लेकिन कोई नहीं वो देख रहा है, सब साइड वाले कंपनी में देख रहा है। 4 आदमी थे मेरे उसमें में। 3 बार हो गए, 3 आदमी वही नहीं मिल रहे हैं। 3 बार हो गए थे, वो गेट पे खड़े थे और वो जो हमारे जेठ थे वो अंदर थे, वो निकल नहीं पाए, वो अंदर ही रह गए। तो उनको वो जो बाहर आए उन्होंने आवाज दिया पर वो बाहर नहीं आ पाए। तर आपण पाहतोय पीडितांकडनं पोलिसांवर सुद्धा गंभीर आरोप केला जातोय की आम्ही आमच्या हरवलेल्या नातेवाईकाच्या शोधात इथे आलेलो आहोत, मात्र आम्हाला पोलिसांकडून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप या नातेवाईकांनी केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत, काहींचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये। डोंबिवली MIDC मधील अमुदान रासायनिक कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात अनेकांचा जीवही गेलाय, 60 पेक्षा जास्त जण जखमी झालेले आहेत।